6 मार्क्सचा क्वेश्चन आपण घेत आहोत, जो खूप जास्त कंपल्सरी आहे. मागचा प्रश्नही खूप महत्त्वाचा होता, हा देखील कंपल्सरी आहे आणि हा देखील परीक्षेमध्ये येतो. स्टेट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ कंटूर लाईन विथ अ नीट स्केच. बघा, कॅरेक्टरिस्टिक प्रश्न आहे तो. कधी कधी तुम्हाला आकृत्या काढायला लावतात. तो आता या केसमध्ये 6 मार्क्सचा हा प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला कंटूर लाईनचे कॅरेक्टरिस्टिक सांगायचे आहेत आणि आकृती देखील काढून दाखवायची आहे. पहिले कंटूर लाईन काय असते बरं का, तर लक्षात घ्या. मी काल देखील सांगितलं तुम्हाला, हे ग्राउंड सरफेस आहे आपल्या या पद्धतीने. ही मीन सी लेवल आहे. तो मीन सी लेवल पासून जे अंतर आपण ग्राउंड पॉईंटचं मेजर करतो त्याला रिड्यूस लेवल आपण बोलतो. आणि सेम रिड्यूस लेवलच्या पॉईंटला जोडणारी जी लाईन असते तिला आपण काय बोलतो, तिला बोलून देतो आपण कंटूर लाईन. तिला काय बोलतो आपण, कंटूर लाईन. तो सेम उंची असणाऱ्या पॉईंटला जोडणाऱ्या रेषेला कंटूर लाईन बोलतात. आणि कंटूर लाईनचे कॅरेक्टरिस्टिक काय काय असतात बघा. आता तो आपल्याला ते कॅरेक्टरिस्टिक बघायचे आहेत, एक एक करून आपण बघूया. पहिला कॅरेक्टरिस्टिक काय, ऑल पॉईंट इन द कंटूर लाईन हॅव सेम इलिव्हेशन. याचा अर्थ कंटूर लाईन, आता हे बघा तुमच्या पीडीएफ मध्ये दिसायला भेटेल, एक 50 ची लाईन दिसायला भेटते. त्याचा अर्थ काय झाला की या लाईन मध्ये जेवढे पण पॉईंट येते सगळ्यांचं इलिव्हेशन म्हणजे रिड्यूस लेवल किती असणार आहे, 50. समुद्र सपाटीपासून या प्रत्येक पॉईंटची उंची किती असणार आहे, 50. पुढची बघा 40 मीटरचं लाईन दिसते तुम्हाला. तो 40 मीटरचा अर्थ काय झाला बरं का, की या लाईनवरचे जेवढे पण पॉईंट आहेत त्या सगळ्यांचं इलिव्हेशन सेम राहतं. सेम इलिव्हेशन कळतंय का, इलिव्हेशन म्हणजे मीन सी लेवल पासून उंची. कळालं का. तो कंटूर लाईन वरचे जेवढे पण पॉईंट्स आहेत, ऑल पॉईंट इन अ कंटूर लाईन हॅव सेम इलिव्हेशन ऑर सेम रिड्यूस लेवल. पहिला पॉईंट सगळ्यांना क्लिअर झाला का, पहिली प्रॉपर्टी किंवा पहिला कॅरेक्टरिस्टिक. ओके, तो तुम्ही या पद्धतीने एखादी डायग्राम काढून दाखवायची, सगळे डायग्राम काढायची गरज नाही किंवा फक्त पॉईंट लिहायचं. ही आकृती आपल्याला काढायची नाही अजून. तो हे झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय, आता बघा दुसरा पॉईंट काय म्हणलोय, फ्लॅट ग्राउंड इज अ इन्क्लाइन फ्लॅट ग्राउंड इंडिकेट वेअर कंटूर आर वाइडली सेपरेटेड अँड स्टीप ग्राउंड वेअर रन क्लोज टुगेदर. बघा, जर समजा हे बघा सगळ्यांनी इकडे बघा, जर तुमच्या इकडे बघा सगळ्यांनी बघा, ही कंटूर लाईन काढलेली मी समजा अशी गोल गोल काढून दाखवते. जर हे कंटूर लाईन जर का खूप जवळ असतील, बघा ही आकृती आहे की आपल्याकडे हे कंटूर लाईन या पद्धतीने असे जवळ आहेत आणि दुसरे कंटूर लाईन आहेत ना खूप जास्त दूर आहे. बघा यांच्यामध्ये खूप जास्त स्पेसिंग आहे. तुम्हाला दोघांमध्ये फरक दिसायला भेटतोय की पहिली जी कंटूर लाईन तुम्ही ड्रॉ केलेली आहे याच्यामध्ये कंटूर लाईन खूप जास्त क्लोज टुगेदर आहे आणि त्या कंटूर लाईन खूप जास्त स्पेस आहे याचं. तो जिथे जास्त स्पेस आहे बघा, इथं स्पेस जास्त आहे ना, इथे स्पेस काय जास्त आहे, तो जिथे जास्त स्पेस आहे याचा अर्थ असा आहे की हे ग्राउंड फ्लॅट ग्राउंड आहे. कळालं का, ग्राउंड काय आहे, फ्लॅट. आणि जर क्लोज असेल तर हे ग्राउंड काय आहे, स्टीप स्लोप वाला आहे. कुठलं आहे, स्टीप स्लोप म्हणजे काय बरं का, असा डोंगर आहे बघा, तो असा डोंगर आहे. कळतंय का, स्टीप स्लोप याचा अर्थ डोंगर आहे. हा या पद्धतीचा असा डोंगर आहे तो. ते कंटूर लाईन तुम्हाला काय सांगतात की तो एरिया काय आहे, तिथे डोंगर आहे का सपाट भाग आहे का व्हॅली आहे, खड्डा आहे का काय आहे, हे दाखवण्यासाठी हे कंटूर मॅप असतात बाळांनो. जर कंटूर लाईन जर का खूप जास्त स्पेस असेल त्याच्यामध्ये तर काय अर्थ झाला त्याचा, ते ग्राउंड कोणतं आहे. जर स्पेसिंग कंटूर लाईन मध्ये जास्त असेल तर ग्राउंड कोणतं आहे, फ्लॅट ग्राउंड. कुठलं आहे, फ्लॅट ग्राउंड. आणि कंटूर लाईन जर का क्लोज असतील तर काय अर्थ झाला, स्टीप ग्राउंड. काय तो स्टीप स्लोप, काय तो स्टीप स्लोप. मग ते वाक्य आपण लिहिले बघा एकदा. 6 मार्कचा प्रश्न आहे, आपल्याला त्याची आकृती देखील काढायची आहे. ठीक आहे बघा, तो आपल्याला काय बनलेले, फ्लॅट ग्राउंड किंवा जेंटल स्लोप बोलतो आपण त्याला. फ्लॅट ग्राउंड इंडिकेट वेअर कंटूर आर वाइडली सेपरेटेड. जर कंटूर खूप जास्त सेपरेट असतील तर त्या केसमध्ये अँड स्टीप स्लोप वेअर रन क्लोज टुगेदर. ओके, तो तुम्हाला हे 2 आकृती दिल्यात का बघा बरं का. आता याची आकृती कशी काढायची बघा, याची आकृती वरती दिलेल्या प्रमाणे नका काढू, मी जे सांगतो त्या पद्धतीने काढायचं. कसं काढायचं बरं का, हे बघा ही जी काढतोय मी आकृती, ही आहे स्टीप स्लोपची. ही आकृती कशाची झाली, ही आकृती स्टीप स्लोपची झाली आहे. ओके, तो क्लोजली स्पेस, तो याला बोलायचं स्टीप स्लोप राईट. आणि इकडे जर बघायला गेला तर आता आपल्याला जेंटल स्लोप दाखवायचा आहे, म्हणजे फ्लॅट ग्राउंड. असं दाखवलं का, दुसरं खूप जास्त दूर दाखवायचं. हे कळतंय का, तो ही आकृती तुम्ही काढून यायची राईट. तर याला बोलतो आपण जेंटल स्लोप. याला काय बोलतो आपण, जेंटल स्लोप किंवा फ्लॅट ग्राउंड. ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं, फ्लॅट ग्राउंड, आणि तर काय लिहायचं, स्टीप स्लोप. ओके का, तो तुम्ही इथं बघायला गेला त्याची आकृती कशी बनेल, खाली तुम्ही खाली बघायचा ग्राउंड सरफेस बनेल. ओके, तो या पद्धतीने हे दोन आकृती तुम्हाला काढता येईल. पहिला पॉईंट काय सांगितला, कंटूर लाईन वरचे ऑल पॉईंटची इलिव्हेशन सेम राहते. दुसरा पॉईंट काय सांगितला मी, की जर कंटूर लाईन मध्ये स्पेस खूप जास्त असेल तर तो फ्लॅट किंवा जेंटल स्लोप वाला ग्राउंड आहे, आणि जर खूप जास्त क्लोज असतील तर तो स्टीप स्लोप आहे. काय तो स्टीप स्लोप, समजते का. ठीक आहे, पुढचा पॉईंट काय, आता पुढचा पॉईंट आपल्याकडे आता तिसरा पॉईंट कुठला आहे आता, युनिफॉर्म स्लोप इज इंडिकेट वेन कंटूर लाईन आर युनिफॉर्मली स्पेस. बघा जर समजा आता तुम्हाला काय म्हटलंय, तिसरा पॉईंट मी सांगतोय, युनिफॉर्म स्लोप.
युनिफॉर्म स्लोपचा अर्थ असा होतो काय बरं का सांगतो. युनिफॉर्म स्लोप इज इंडिकेट दॅट कंटूर लाईन आर युनिफॉर्मली स्पेस. जर कंटूर लाईन मधला गॅप जर का सेम असेल, युनिफॉर्मली स्पेस म्हणजे काय, म्हणजे बघा याची डायग्राम देखील आपल्याला काढता येईल बरं का. बघा तो युनिफॉर्मली स्पेस म्हणतोय, इथे बघा, इथे नंतर पुढे गॅप करायचा, गोल गोल काढायची, गोल परफेक्ट काढतो ना आपण. तुमच्याकडे जर का सर्कल काढण्यासाठी काही असेल इन्स्ट्रुमेंट, हे बघा असं, यांच्यामध्ये स्पेसिंग कशी सगळ्यांमध्ये सारखी कळते का, स्पेसिंग सारखी कळते का, यांच्यामधला गॅप सारखा आहे. या ही कंट्रोल आहे ना, इथं किती अंतर आहे समजा 2 सेंटीमीटर, इथं किती अंतर आहे 2 सेंटीमीटर, इथं किती अंतर आहे 2 सेंटीमीटर, कळते का. याला बोलतात युनिफॉर्मली स्पेस. काय बोलतात याला, युनिफॉर्मली स्पेस. मग यांनी काय म्हणलंय मला की जर युनिफॉर्म स्लोप जर का असेल तर युनिफॉर्म स्लोप कसा ओळखायचा, याला लिहून द्यायचं नाव, याला काय नाव देणार मी, युनिफॉर्म स्लोप. याला काय नाव देणार मी, युनिफॉर्म स्लोप. युनिफॉर्म स्लोप का बरोबर का, कारण यांच्यामधली स्पेसिंग काय सेम असं लिहायचं. इथं ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं पुढे, स्पेसिंग इज सेम. पहिला पॉईंट क्लिअर झाला का. पहिला पॉईंट काय सांगितला मी, पहिला पॉईंट काय सांगितला मी, ऑल पॉइंट्स ऑन द कंटूर लाईन हॅव सेम रिड्यूस लेवल और सेम इलिव्हेशन. दुसरा पॉईंट काय बोललो मी, दुसरा पॉईंट मी बोललो की जेंटल स्लोप हॅव कंटूर लाईन स्पेसिंग मॅक्सिमम पेसिंग लाईन पेसिंग असते. तुम्ही पाठांतर नका करू, मराठी समजून लिहा तिथं. आणि स्टीप स्लोपच्या केसमध्ये स्पेसिंग ही कमी असते. ओके. आणि युनिफॉर्म स्पेसिंग जर का असेल तर तो कोणत्या प्रकारचा स्लोप आहे, युनिफॉर्म स्लोप. कुठला आहे तो स्पेसिंग जर का इक्वल असेल, स्पेसिंग इक्वल असेल तर युनिफॉर्म स्लोप झाला. स्पेसिंग जर का समजा क्लोज असेल तर तो स्टीप स्लोप झाला. स्पेसिंग जर का खूप जास्त असेल तर तो जेंटल स्लोप झाला. किती प्रकार झाले, 3, जेंटल स्लोप, स्टीप स्लोप, युनिफॉर्म स्लोप. ठिकाणची आकृती काढून झाली. चला पुढे जाऊ. हे झाले 3 कॅरेक्टरिस्टिक. चौथा कॅरेक्टरिस्टिक आपल्याकडे काय बरं का, आता बघा चौथा कॅरेक्टरिस्टिक, अ प्लेन सरफेस वेन दे आर स्ट्रेट पॅरलल अँड इक्वली स्पेस. हे बघा लक्ष द्या रे, जर प्लेन सरफेस असेल, कुठला प्लेन, तो प्लेन सरफेस जर का असेल तर स्ट्रेट लाईन येईल. जर तुम्ही जर समजा लक्षात घ्या, जर तुम्ही कंटूर लाईन काढली कोणाची, प्लेन सरफेसची. अरे बघा हे ग्राउंड सरफेस आहे बाळांनो, हा ग्राउंड सरफेस सपाट आहे. मग समुद्र सपाटीपासून उंची याची किती, याची 200 मीटर आहे, याची बी किती आहे 200 मीटर आहे, याची बी किती आहे 200 मीटर, याची बी किती 200 मीटर आहे. मग याची कंटूर लाईन जर काढली तर काय येईल, सपाट येईल ना, स्ट्रेट लाईन येईल ना. तर मी तर काय लिहायचं बरं का, चौथा पॉईंट लिहायचा, प्लेन सरफेस वेन कंटूर लाईन आर स्ट्रेट. काय बोलायचं, हे बघा प्लेन सरफेस हॅव स्ट्रेट कंटूर लाईन. काय बोलायचं, हॅव स्ट्रेट कंटूर लाईन. या पद्धतीने बोलायचं की प्लेन सरफेसची कंटूर लाईन कशी बनते, स्ट्रेट. कशी बनते, स्ट्रेट. ओके. तुम्ही डायग्राम काढून दाखवा त्याला, अशी स्ट्रेट लाईन दाखवायची, इथे फक्त 20 लिहून द्यायचं. ही काय झाली बरं का, याला बोलतात प्लेन सरफेस. प्लेन सरफेसची कंटूर लाईन कशी असते, स्ट्रेट. कंटूर लाईन जर क्लोज असतील तर कोणता स्लोप आहे, स्टीप स्लोप. जर स्पेस असतील तर जास्त तर जेंटल स्लोप. आणि युनिफॉर्म स्लोप असेल तर, युनिफॉर्म स्पेस असेल तर युनिफॉर्म स्लोप. आलं लक्षात. 4 पॉईंट. पुढे चला, पुढचा पॉईंट आपण बघणार आता, पाचवा पॉईंट आपण बघणार आता. बघा पाचवा पॉईंट काय म्हणलंय, अ सिरीज ऑफ क्लोज कंटूर लाईन ऑन द मॅप रिप्रेझेंट हिल. बघा, इफ हायर व्हॅल्यू आर इनसाइड कॅरेक्टरिस्टिक ऑफ कंटूर. तुमच्याकडे जर का समजा, आता बघा मी तुम्हाला ना ही आकृती बी तुम्हाला काढता येईल आणि मी ती आकृती काढून दाखवतो. बघा आपण आकृती कशा पद्धतीने काढणार आहे एकदा चेक करू. आपण आकृती कशा पद्धतीने काढणार एकदा चेक करू. हे बघा, तुम्ही जर बघायला गेलात तर असा एक डोंगर आहे, हा डोंगर आहे. आता डोंगरची कंटूर लाईन कशी बनते सर, हे बघा सांगतो ना. हे समजा आपल्याकडे अशा पद्धतीने ही जमीन होती. ओके, ही जमीन होती. आपण जर बघायला गेलो तर इथे उंची जी आहे ना, समुद्र, हे काय आहे, ही मीन सी लेवल आहे बाळांनो. ही काय आहे, मीन सी लेवल. हे काय आहे, ग्राउंड लेवल आहे. आणि याच्यावरती हा डोंगर आहे. इथे उंची किती होती, मीन सी लेवलपासून याची उंची होती बाळांनो 200 मीटर. किती होती, 200. आणि पण मला सांगा, तुम्हाला कळणार नाही का, इथं पण 200 मीटर असेल नाही सगळ्या लेवलवरती, बरोबर की नाही, इथे बी 200च आहे. ओके, तर तुम्ही आता याला खाली ओढत आणलात आणि 200ची जर का तुम्ही ग्राउंड हे बनवला ना बाळा, तर याचा सर्कल असा बनेल. बघा, कारण डोंगर आहे ना, तो हे पूर्ण गोल बनेल. त्याचं डोंगर येतो 200ची उंची याला नराशा, समजलं का. चला मध्ये चला, पुढे जर आपण गेलो आता, मध्ये जसं जसं तुम्ही मध्ये शिरतायत उंची वाढते बाळांनो. आता किती झाली, ही झाली 220. किती झाली, 220. मग इथे गेलो, इकडे पण किती असणार बाळांनो, इथे बी 220च असणार. समजते का. मग हे 220 आहे, त्याला खाली ओढा, मग याचा सर्कल बनणार. बघा, हा बाहेरचा किती सर्कल होता, 200 वाला. हा मधला किती बनला, 220. चला मध्ये चालू अजून. आता पुढे काय झाला, 240चा बनला. कितीचा बनणार, 240. स्ट्रेट लाईन काढायची. मग स्ट्रेट लाईन जर आली तर याचा सर्कल असा बनणार.
हा किती झाला 240. 40. म्हणजे तुम्ही मध्ये जसं जसं जाताय तसं तसं काय होते उंची वाढत चाललेली. मग असं जर होत असेल तर याला काय बोलतात, याला बोलतात माउंटेन ऑर हिल. याला काय बोलतात, टेकडी. ही टेकडी किंवा डोंगर आहे ना. चला डोंगर किंवा टेकडीच्या केसमध्ये कंटूर लाईन कसं होतं, कंट्रोल आतमध्ये जाताना काय होत जातात, त्याची व्हॅल्यू वाढत जाते. बघा ना 200, 220, 240, इथं काहीतरी 260 असेल. अशी बनलेली डायग्राम. समजलं का. ही डायग्राम तुम्हाला अशी बनवायची आहे. असा डोंगर काढायचा आणि या पद्धतीने खाली. नाही समजलं का, समजलं की नाहीये. या पद्धतीने करायचा. तो आपण लिहिताना काय लिहिणं, आता लिहावं बी लागेल. इथे एक कॅरेक्टरिस्टिक याला लिहावं लागेल. बघा कसं लिहिणार मी आता. सिरीज ऑफ क्लोज कंटूर लाईन ऑन द मॅप रिप्रेझेंट द हिल. कधी बघा असं म्हणायचं, आपल्या भाषेत लिहायचं. if value of contour increase inside. जर कंटूरच्या व्हॅल्यू आतमध्ये जर का वाढत गेल्या, द व्हॅल्यू ऑफ कंटूर इन्क्रीज इनसाइड इंडिकेट हिल. का याचा अर्थ ते काय आहे, ती हिल आहे. तो कसं लिहिणार आपण. इफ व्हॅल्यू ऑफ कंटूर इन्क्रीजेस इनसाइड इंडिकेट हिल. त्याला काय बोलतो आपण, हिल किंवा माउंटेन. आलं का लक्षामध्ये. ओके. आणि याची डायग्राम बाळांनो एकदम नीट काढायची. डायग्राम याला नीट काढायची. या पद्धतीने डायग्राम तुम्हाला काढता येईल, मी जी शिकवली त्या पद्धतीने. चला पुढे जाऊ. पुढचा पॉईंट आपल्याकडे आता आहे 6वा पॉईंट. काय बोलतायत की जर व्हॅल्यू आता आतमध्ये जर का कमी कमी होत गेल्या तर त्याला बोलतात दरी. काय बोलतात त्याला, दरी किंवा खड्डा. बघा ना तुम्ही आता समजा विचार करा. हे बघा तुम्हाला आकृती काढून दाखवतो. आपण 6वा पॉईंट बघत आहोत. असा एखादा काहीतरी व्हॅली म्हणजे खड्डा आहे बाळांनो. हां, आता खड्डा जर का असेल तर तुमच्या लक्षामध्ये येईल की सर हे समुद्र सपाटी आहे, हे मीन सी लेवल आहे. मीन सी लेवलपासून आपण या पर्टिक्युलर पॉईंटची उंची मोजली. ही आली समजा 200 मीटर. किती आली, 200 मीटर. मग या पॉईंट, या लाईनमधले जेवढे पण पॉईंट असतील हे सगळे, यांची उंची किती असणार, 200 मीटर. तो इकडे बी किती असणार, 200 मीटर. तो याचा मी गोल काढतोय. बघा हे 200 मीटरचा गोल आहे. हा 200 मीटरचा गोल आला. ओके. आतमध्ये जाऊ. आता आतमध्ये जसं मी गेला ही उंची कमी येईल ना. ही आली समजा 180. किती आली, 180. तो या लाईनमध्ये जेवढे पण पॉईंट असतील हे सगळे किती असतील, हे असतील 180. याची उंची किती, 180. मग याला खाली ओढू. खाली ओढला, याला खाली ओढला की नंतर असा एक सर्कल बनेल. हा कितीचा आहे, हा 180चा आहे. हा बाहेरचा किती होता, 200चा. चला परत आत जाऊ. आत जर तुम्ही गेला तर उंची कमी झाली ना. हा 160 वाला आहे. तर या लाईनमधले जेवढे पण असतील हे सगळे किती आहेत, 160 वाले. तर 160 जर असतील याला आतमध्ये घ्या. या पद्धतीने ही लाईन कितीची आहे, 160ची. आलं का लक्षात. याचा अर्थ इफ व्हॅल्यू ऑफ द कंटूर इज डिक्रीज इनसाइड. लिहा इथं खाली काय लिहिणार, याकृती काढून झाली का. हां, पुढे काय लिहिणार, इफ व्हॅल्यू ऑफ कंटूर डिक्रीज इनसाइड. आतमध्ये जर का हे होत चालले ते व्हॅल्यू ऑफ कंटूर डिक्रीज इनसाइड इंडिकेट व्हॉट. काय असतं त्याला, काय बोलतात, इंडिकेट डिप्रेशन. डिप्रेशन म्हणजे काय बाळांनो, डिप्रेशन म्हणजे खड्डा. डिप्रेशन ऑर व्हॅली. आलं का. तर एक तर डिप्रेशन म्हणजे खड्डा आहे किंवा तो व्हॅली म्हणजे काय सांगितलं तुम्हाला मी, दरी. आलं का लक्षात. या पद्धतीने तुम्हाला हा 6वा पॉईंट बी जमून जाईल. पुढे जाऊया आपण आता. पुढचा पॉईंट आपल्याकडे काय आहे बघा. तो हे झाले बरं काय, मी जे सांगितलं 6वा पॉईंट तो लक्षात ठेवा. 7वा पॉईंट बघा आता काय म्हणतोय. 7वा आणि 8वा अजून 2 पॉईंट बाकीचे सगळी लिहायची तुम्हाला. पुढचा पॉईंट काय बोलतोय मी आता बघा. कंटूर लाईन क्रॉस द रिज ऑर व्हॅली लाईन ॲट अ राईट अँगल इफ हायर व्हॅल्यू इनसाइड द बेंड लूप. हे पण लिहायचं राहू, हे राहू द्या. चला पुढचा घेऊ. पुढचा पॉईंट काय घ्यायचं बघा. तुम्हाला रिज लाईनची आकृती काढायला लावतात. रिज लाईन आणि व्हॅली लाईन. तर त्याची आकृती यायला पाहिजे. रिज लाईन आणि व्हॅली लाईन म्हणजे काय, हे बघा असा डोंगर असतो आपला. असा डोंगर आहे, हा डोंगर आहे. तो डोंगरचा जो टॉपचा पॉईंट आहे ना बघा, असा डोंगर आहे, हे डोंगर आहे. या पद्धतीने हा डोंगर आहे. तो टॉपची जी लाईन असते टॉपचा, त्याला बोलतात रिज लाईन. त्याला काय बोलतात, रिज लाईन. आणि जर व्हॅली असेल व्हॅली, तर या व्हॅलीमधली जी शेवटच्या खालची जी लाईन आहे ना तिला बोलतात व्हॅली लाईन. तिला काय बोलतात. अरे मी तुम्हाला काय सांगतोय बघा, नीट बघा, जरा नीट बघा. मी पुढचं तुम्हाला रिज लाईन शिकवतोय. रिज लाईन म्हणजे कसं सांगतोय मी बघा. ही समजा असा डोंगर आहे, ही हा वरचा टॉपचा टोक आहे. तो टॉपला टोक असणारी जी लाईन आहे वरची, डोंगर असा आहे ना तो, याला बोलतात रिज लाईन. डोंगराचा टॉपची जी लाईन आहे ना, टॉपची लाईन, तिला काय बोलतात, रिज लाईन. तिला काय बोलतात, रिज लाईन. आणि व्हॅली आहे ना, व्हॅली, त्या व्हॅलीचा हा बॉटमचा जो पॉईंट आहे ना, याची जी लाईन बनेल ना आतमध्ये, तिला काय बोलतात, व्हॅली लाईन. तिला काय बोलतात, व्हॅली लाईन. मग आता आपण याच्याबद्दल लिहिणार आहोत. त्याची डायग्राम काढायला लावतात तुम्हाला. बघा बरं का, याची डायग्राम देखील काढायला लावतात तुम्हाला. मग एक एक करून आता आपण बघूया. तो आता पुढचा पॉईंट काय सांगतायत बघा. कंटूर लाईन क्रॉस रिज
कंटूर लाईन काय करतात, जर क्रॉस करत असतील रिज ऑर व्हॅली ॲट अ राईट अँगल इफ हायर व्हॅल्यू इनसाइड बेंड लूप, त्याला काय बोलणार बरं का. आता बघा तुम्ही इथं लिहिताना ही कंटूर लाईनची आकृती एक बघा, जेव्हा कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला सांगेल ना तर याच्यात रिज लाईन आणि व्हॅली लाईनचे कॅरेक्टरिस्टिक लिहू नका. पण तुम्हाला आकृत्या काढायला जेव्हा येईल ना तर ही आकृती तुम्हाला काढायची आहे रिज लाईनची, आणि व्हॅली लाईनची पण आकृती काढायची. एकदा नीट बघून घ्या की रिज लाईन आणि व्हॅली लाईनची आकृती कशी काढायची आहे. परीक्षेमध्ये याची आकृती विचारलेली आहे 6 मार्क्ससाठी. तो आकृती काढा फक्त, पण याच्याबद्दल काही लिहू नका. झालं. पुढे आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. पुढचा पॉईंट कोणता आहे बघा, आठवा, जो तुम्हाला लिहायचा आहे. हे रिज लाईन आणि व्हॅली लाईन लिहू नका. आता काय लिहिणार, कंटूर लाईन कॅन नॉट मर्ज ऑर क्रॉस वन अनदर. बघा लक्षात घ्या, कंटूर लाईन कधीच एकमेकांना क्रॉस करत नाही, परंतु एका केसमध्ये क्रॉस करतात, एक्सेप्ट ओव्हर हँगिंग क्लिप. कोणाच्या केसमध्ये, ओव्हर हँगिंग क्लिपच्या केसमध्ये ते एकमेकांना काय करतात, कट करतात. आता ओव्हर हँगिंग क्लिप काय असते बघा रे. आता लास्ट पॉईंट आपल्याला मी काय बोललो, कंटूर लाईन कधी एकमेकांना क्रॉस करत नाही, परंतु एका केसमध्ये ते क्रॉस करतात. ती म्हणजे कुठली, ओव्हर हँगिंग क्लिप. कशी असते बघा, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. बघा रे, ओव्हर हँगिंग क्लिप कशी असते. असा डोंगर बघितलाय कुठे, हे या पद्धतीने असा डोंगर म्हणतोय मी, असा डोंगर आहे बरोबर का. आता असा जर का डोंगर आहे तर तुम्ही याची जर कंटूर लाईन काढायला गेला तर कसं काढणार. हे बघा, ही सेम लेवलचे पॉईंट आहेत बरोबर का. हे सेम लेवलचे पॉईंट ज्यांना खाली ओढलं मी, यांचा एक सर्कल बनला. हा बघा, हा सर्कल बनला. चालेल का, हो. चला पुढे चला. आता समजा हे सेम लेवलचे पॉईंट आहेत. सेम लेवलचे कुठले म्हणतोय मी, हे बघा, हे सेम लेवलचे पॉईंट आहेत. यांना खाली ओढा. हा जर का खाली आणला मी, आणला इथं, हा इथपर्यंत आला, याला खाली ओढा. हे बघा कसं कंटूर लाईन कशी काढावी लागते बघा रे. हां, मग आता इथपर्यंत आले ना, असा बनेल. हा बनलं का, बरं चला पुढे. आता आपण इथं जो बाळांनो, इथे जर आपण गेलो, कुठं जायचं मला, इथे. हां, इथे गेलो मी. याला खाली ओढून आणतो. कशी ड्रॉ करतात बघा कंटूर लाईन, डॉट 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 करत खाली आलो. आता तुम्ही जर का इथे समजा सर्कल काढायला गेलात तर तुमच्या लक्षामध्ये येईल की सर्कल असा बनून जाईल. सर कंटूर लाईन क्रॉस केले की नाही, झाले ना क्रॉस. तो ओव्हर हँगिंग क्लिप म्हणजे असा कधीतरी डोंगर बघितला असणार तुम्ही, समुद्राच्या किनाऱ्याला असतात हे. तर या केसमध्ये कंटूर लाईन एकमेकांना क्रॉस करतात. अदरवाईज कंटूर लाईन कधीच एकमेकांना क्रॉस करत नाही. कंटूर लाईन कॅन नॉट क्रॉस इच अदर. काय म्हणायचं, कंटूर लाईन कॅन नॉट क्रॉस इच अदर एक्सेप्ट, कुठली केस सोडून, एक्सेप्ट काय, ओव्हर हँगिंग क्लिप. कुठली रे, ओव्हर हँगिंग क्लिप. आणि याची डायग्राम तुम्हाला काढायचीच आहे, ओव्हर हँगिंग क्लिपची डायग्राम. ओके का. या पद्धतीने बघा, व्हॅली लाईन आणि रिज लाईन यांची आकृती काढायला लागेल. फक्त ती आकृती काढायची, जर आकृत्या काढायला लागतात, पण ही प्रॉपर्टी लिहायची. मग आता तुम्हाला नवीन एक रिव्हिजन देतो आणि आपण बघूया की आपण काय काय कॅरेक्टरिस्टिकमध्ये लिहायचे. सगळ्यात पहिला पॉईंट काय बोललो, कंटूर लाईनवरचे सगळे पॉईंट सेम इलिव्हेशनवरती असतात. दुसरं, कंटूर लाईनची मॅग्निट्यूड आतमध्ये वाढत जर का जात असेल तर तो डोंगर आहे. कंटूर लाईनची व्हॅल्यू जर का आतमध्ये जाताना कमी होत गेली तर तो खड्डा आहे, डिप्रेशन किंवा व्हॅली आहे. ओके. पुन्हा अजून काय बोललो, आता स्लोपबद्दल बोला. स्लोपबद्दल कसं बोलायचं आहे, जर कंटूर लाईनमध्ये स्पेस जास्त असेल तर जेंटल स्लोप, जवळजवळ असतील तर स्टीप स्लोप, युनिफॉर्म असेल तर युनिफॉर्म स्लोप, स्ट्रेट लाईन असेल तर स्ट्रेट लाईन असेल तर प्लेन सरफेस, स्ट्रेट लाईन असेल तर प्लेन सरफेस. किती सारे झाले, समजलं का. 7-8 लिहून या, जमून जाईल तुम्हाला.